नमस्कार मंडळी, तिखट पाहुणचार रेसिपीज मध्ये आज आपण संक्रांत विशेष भोगीची भाजी आणि त्यासोबत तीळ लावलेली बाजरीची भाकरी तयार करतोय। त्यासाठी इथे बघा भरपूर अशा भाज्या घेतलेल्या आहे, फळभाज्या घेतलेल्या आहे। तर सर्व भाज्या धुवून स्वच्छ करून निवडून घेतलेल्या आहे। तर मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगीचा सण साजरा केला जातो आणि त्या दिवशी या भोगीच्या भाजीला विशेष असं महत्व आहे। जुन्या परंपरेनुसार जो खाईल भोगी तो राहील सदैव निरोगी असंही म्हटलं जातं। तर या भोगीच्या भाजीला बरेच असे नाव आहे, त्यामुळे ही काही ठिकाणी मिक्स भाजी, लेकुरवाळी भाजी, हेंगाट आणि भोगीची भाजी या नावाने ओळखली जाते। तर आज आपण ही भोगीची भाजी खास वाटण तयार करून करणार आहोत। त्यासाठी इथे मी घेतलेलं आहे आलं, लसूण, किसलेलं खोबरं आणि विशेष म्हणजे तीळ। तर गावरान तीळ घेतलेली आहे। या भाजीमध्ये तिळाचा अवश्य वापर केला जातो। त्यानंतर शेंगदाणे। तर हे झालं वाटणाचं साहित्य। त्यानंतर भाज्या व फळभाज्यांमध्ये भिजवलेले शेंगदाणे, त्यानंतर वांग बघा असं उभे काप करून पाण्यात ठेवलेले आहे, म्हणजे ती काळी पडणार नाही। त्यानंतर बटाटा सुद्धा साल काढून तो पाण्यात ठेवलेला आहे। पालेभाज्यांमध्ये इथे मी मेथी घेतलेली आहे, तुम्ही कुठलीही पालेभाज्या वापरू शकता। त्यानंतर वालाच्या शेंगा, गाजर किसून त्याचे काप करून घेतले, श्रावणी घेवडा, वालाच्या शेंगातल्याच ह्या बिया आहेत त्या सुद्धा मी यामध्ये घालणार आहे। तुम्ही घेवडा, तुरीच्या शेंगा सुद्धा घेऊ शकता। नंतर हिरवा वाटाणा सोलून घेतला, म्हणजे त्याचे दाणे घ्यायचे। एक टोमॅटो बारीक चिरून घेतला। त्यानंतर हिरवा हरभरा असतो, त्याचे दाणे काढून घेतलेले आहे। इथे गावठी बोरांचा वापर केलेला आहे, तर हे सुद्धा मी नंतर स्वच्छ करून घेणार आहे, म्हणजे त्यातील बिया काढून व्यवस्थित ती बघून घ्यायची। नंतर बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर, तसंच आपल्याला काही फोडणीचं साहित्य व सुके मसाले सुद्धा लागणार आहेत। आता सर्वप्रथम काय करायचं, आपल्याला वाटण तयार करायचं आहे। त्यासाठी गॅसवर कढई गरम करून त्यामध्ये 2 छोटे चमचे शेंगदाणे घातले। तर हे शेंगदाणे हलकेसे मध्यम आचेवर खरपूस असे भाजून घ्यायचे। शेंगदाणे सतत ढवळत बघा असे आपल्याला भाजून घ्यायचे आहे। ज्या पद्धतीने इथे मी वाटण बनवून दाखवलेलं आहे त्या पद्धतीने जर तुम्ही वाटण तयार करून ही भाजी बनवली ना, तर भाजीला मस्त अशी भन्नाट चव येते। तर नक्की ह्या पद्धतीने करून बघा। आता बघा शेंगदाणे आपले भाजून झालेले आहे, ते आपण प्लेट मध्ये काढून घेऊ। नंतर सारख्याच पद्धतीने इथे त्याच कढईमध्ये तीळ सुद्धा भाजून घ्यायचे आहे। तर तीळ ही मी छोटे जो पोहे खाण्याचा चमचा असतो तो 3 ते 4 चमचे इथे घेतलेले आहे। तर तिळाचा आपण थोडा जास्त वापर करणार आहोत, तेव्हाच या भाजीला मस्त दाटसरपणा आणि छान खमंगपणा येतो। तर बघा तीळ बघा अशी सतत ढवळत तडतड आवाज येईपर्यंत मस्त खमंग खरपूस अशी भाजून घ्यायची आणि ती सुद्धा सारख्याच प्लेट मध्ये काढून घ्यायची। तर आता किसलेलं खोबरं सुद्धा याच कढईमध्ये मी भाजून घेणार आहे। तर हे किसलेलं खोबरं सुद्धा 2 छोटे चमचे इतकं घेतलेलं आहे। तर हे खोबरं सुद्धा व्यवस्थित असं सतत ढवळत मध्यम आचेवरच हलक्याशा गुलाबी रंगावर भाजून घ्यायचं। तर खोबरं हे जास्तही भाजायचं नाही, हलकासा गुलाबी रंग आला की लगेच गॅस बंद करायचा आणि खोबरं हे एका प्लेट मध्ये काढून घ्यायचं। तर बघा इथे मी शेंगदाणे, तीळ आणि खोबरं सुद्धा एकाच प्लेट मध्ये काढून पूर्णपणे थंड करून घेतलं। नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये हे तीनही जिन्नस घालून यामध्ये अद्रक आणि लसूण घालायचा आणि त्यातच थोडीशी कोथिंबीर घातली आणि सर्व चांगलं व्यवस्थित याची पेस्ट तयार व्हावी याकरिता यामध्ये थोडं पाणी घालायचं। झाकण लावून मिक्सरला बारीक फाईन अशी पेस्ट तयार करून घ्यायची। तर बघा अगदी बारीक असं हे मी वाटून घेतलं। तर इथे आपलं वाटण तयार झालेलं आहे। तर हे बाजूला ठेवूया आणि या ठिकाणी गॅसवर कढई गरम करून त्यामध्ये 2 पळी इतकं तेल घातलेलं आहे। तर इथे तेलाचा अंदाज तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। तेल गरम झालं की त्यामध्ये पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरं घालायचं। जिरं मोहरी छान तडतडलं की लगेच यामध्ये तुम्ही कढीपत्ता सुद्धा घालू शकता आणि त्यासोबतच बारीक चिरलेला कांदा हा हलकाशा गुलाबी रंगावर मध्यम आचेवर सतत ढवळत परतून घ्यायचा। तर बघा कांदा हा जास्तही लालसर करायचा नाही। या ठिकाणी आपण हलकासा कांदा नरम झाला की लगेच यामध्ये तयार जे वाटण आहे ते संपूर्ण घालायचं आहे। तर हे घातलेलं वाटण सुद्धा मध्यम आचेवर हलकसं तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। तसं तर आपण सर्व जिन्नस हे भाजून घेतल्यामुळे हे वाटण भाजण्यासाठी जास्तही वेळ लागत नाही, लगेच याला तेल सुटायला लागतं। त्यामुळे लगेच यामध्ये आपण
सुके मसाले घालणार आहोत, तर आवडीनुसार लाल तिखट, हळद पावडर, धने पावडर, गरम मसाला, साठवणुकीतील काळा मसाला घातलेला आहे. तर इथे मी सुक्या मसाल्यांचा वापर करून ही भाजी तयार केलेली आहे. काही ठिकाणी भोगीची भाजी हिरव्या वाटणातील सुद्धा तयार केली जाते. तर या ठिकाणी मी तुम्हाला माझी पद्धत शेअर केलेली आहे. तर बघा, मसाले पेस्ट मध्ये चांगले एकजीव करून घेतले. नंतर यावर झाकण ठेवून बारीक गॅसवर 2 ते 3 मिनिटं मसाले छान शिजवून घ्यायचे आहे. त्यानंतर बघा, मस्त साईडने असा तेल सुटायला लागलेला आहे. तर यामध्ये एक एक करून सर्व जिन्नस जे आपण स्वच्छ करून निवडून घेतलेले आहे ते घालूया. तर सुरुवातीला भिजलेले शेंगदाणे, त्यानंतर हिरवा हरभरा, हिरवा वाटाणा, घेवड्याच्या बिया म्हणजेच वालाच्या शेंगातील बिया, त्यासोबतच वालाच्या शेंगा, श्रावणी घेवडा, तसेच यामध्ये तुरीच्या दाण्यांचा सुद्धा वापर केला जातो, गाजर, त्याचबरोबर जे आपण गावठी बोरं घेतलेली होती बघा, त्याच्या बिया काढून ते स्वच्छ करून त्याचे काप करून घातलेले आहे. नंतर बारीक चिरलेला टोमॅटो, वांगी, बटाटे, मेथीची भाजी, तसेच पालेभाज्यांमध्ये तुम्ही हिवाळ्यात येणाऱ्या सर्व पालेभाज्यांचा वापर करू शकता. त्यामध्ये पालक, कांदा पात, लसणाची पात, म्हणजेच या भाजीमध्ये आपल्याला हिवाळ्यात येणाऱ्या सर्व पालेभाज्यांचा, फळभाज्यांचा वापर करायचा आहे. तर बघा, हे सर्व घातलेले जिन्नस आपण ह्या वाटणामध्ये, ह्या मसाल्यामध्ये चांगले मिनिटभर परतून घेऊ आणि त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ आणि भाज्या व्यवस्थित असं शिजण्याकरिता यामध्ये वरतून पाणी घालणार आहोत. तर साधारणपणे यामध्ये मी 1.5 ग्लास इतकं पाणी घातलं. पाणी घातल्यामुळे सर्व भाज्या ह्या व्यवस्थित अशा शिजल्या जातील, कारण यामध्ये घातलेले सर्व जिन्नस हे व्यवस्थित असं शिजण्याकरिता यामध्ये पाण्याचा थोडा तरी वापर करायचा, किंवा तुम्हाला सुकी भाजी हवी असेल तर थोडंसं पाणी घालून ते तुम्ही वाफेवर सुद्धा शिजवून घेऊ शकता. तर यामध्ये मी भरपूर असं पाणी घालून झाकण ठेवून ही भाजी मध्ये मध्ये ढवळत बघा छान अशी शिजवून घेणार आहे. तर यामध्ये बरेच जण चिंच किंवा गुळाचा सुद्धा वापर करतात. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये चिंच किंवा गुळ सुद्धा आवडीनुसार घालू शकता. आता इथे झाकण ठेवून भाजी शिजते तोपर्यंत आपण दुसरीकडे गॅसवर तवा गरम करून मस्त तीळ लावलेली खमंग अशी गरमागरम भाकरी तयार करून घेणार आहोत, जी की या भाजी सोबत आवर्जून केली जाते. त्यासाठी बघा, बाजरीचं पीठ घेऊन त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून नेहमी आपण बाजरीची भाकर ज्या पद्धतीने तयार करतो तसंच हे पीठ चांगलं मळून घ्यायचं. पीठ जेवढं चांगलं मळू तेवढी भाकर ही छान अशी तयार होते. त्यामुळे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं. नंतर कोरडं पीठ लावून वरतून भरपूर अशी तीळ लावून भाकर चांगली पातळ अशी थापून घ्यायची. गरम तव्यावर घालून त्यावर वरतून पाणी लावून भाकरीची वरची बाजू हलकीशी कोरडी झाली की लगेच उलटून दुसऱ्याही बाजूने मी भाकर व्यवस्थित अशी भाजून घेतली. नंतर गॅसवर बघा, छान अशी टम्म फुगलेली आपली खमंग तिळाची भाकरी तयार झालेली आहे. तर दुसरीकडे भाजी सुद्धा व्यवस्थित अशी आपण मध्यम आचेवर शिजवून घेतलेली आहे. तर एक एक भाजी छान अशी चेक करून बघायची, व्यवस्थित भाज्या शिजलेल्या आहे. जर भाज्या थोड्याशा कच्च्या वाटत असतील तर थोडंसं गरम पाणी घालून किंवा असंच बारीक गॅसवर ठेवून तुम्ही हे 5-7 मिनिटं व्यवस्थित अशा शिजवून घेऊ शकता. तर या ठिकाणी सर्व भाज्या ह्या व्यवस्थित अशा शिजलेल्या आहे. तर वरतून बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि भाजलेला तीळ घालायचं. अगदी छान सोप्या पद्धतीने मस्त चमचमीत, झणझणीत, भरपूर अशा चवींची, आंबट, गोड, छान चटपटीत, पौष्टिक अशी ही भाजी तयार होते. तर ह्या मकर संक्रांतीला मस्त खमंग अशी ही भोगी विशेष तीळ लावलेली गरमागरम बाजरीची भाकरी आणि त्यासोबत पौष्टिक अशी भोगीची भाजी नक्की तयार करून बघा. तुम्ही सुद्धा याच पद्धतीने भोगीची भाजी तयार करतात का? कमेंट करून सांगा. नसल करत तर एकदा या माझ्या पद्धतीने करून बघा. आजची रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर आपल्या तिखट पाहुणचार रेसिपीला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.